tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the. सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण जाणार आहे आपल्या गाडीची तिसरी सर्व्हिसिंग आहे. म्हणजे 10,000 किलोमीटरला पहिली सर्व्हिसिंग, तसं ऑफिशियली पहिली सर्व्हिसिंग आणि अनऑफिशियली तिसरी सर्व्हिसिंग. कारण की शोरूमवाले जे बोलतात की पहिली 2 सर्व्हिसिंग फ्री असतात, त्याच्यामध्ये फक्त पहिल्यांदा जेव्हा शोरूममधून गाडी देतात तेव्हा 1000 किलोमीटरला पहिलं सर्व्हिसिंग होतं. त्याच्यात काही चेंज करत नाहीत, ऑइल चेंज नाही, कुलंट नाही, काय नाही. फक्त त्याच्यामध्ये वॉशिंग करून देणार तुम्हाला आणि टॉपअप करून देणार. जे काय कुलंट ऑइल थोडंफार कमी झालं आहे का वगैरे, 1000 आणि 5000मध्ये 2 फक्त चेकिंग होते आणि वॉशिंग होते. त्याच्यामध्ये आपल्याकडून चार्जेस घेत नाहीत आणि काय करत पण नाहीत. सो आता आपलं ऑफिशियली 10,000 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे आणि 10,000ला फर्स्ट सर्व्हिसिंग होणार. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीचे चेंज होणार आहेत. तर आता आपण निघूया. सर्व्हिसिंग सेंटर आपल्या घरापासून 2 किलोमीटरवरतीच आहे आणि आता तुम्ही बघू शकता 11,015 किलोमीटर आपलं झालेलं आहे. म्हणजे ॲडिशनल 1,000 किलोमीटर एक्स्ट्रा झालेलं आहे आपलं. कारण की मला वेळ नाही भेटला आणि मी बाहेर होतो आउट स्टेशन ट्रिपसाठी, त्यामुळं सर्व्हिसिंग करायला भेटला नाही. चला तर आज आपण जाऊया आणि त्याच्यामध्ये काय काय चेंज होतं आहे सगळं तुम्हाला दाखवतो. हां बोला ना मॅडम. तर आपली मारुतीची व्हेकल बनणारी 46 डिझायर. हां सर्व्हिस रिगार्डिंग कॉल केला होता सर. ॲक्च्युली मॅडम ती जी डिझायर होती ना, ती टोटल लॉस मध्ये गाडी गेली आणि ती स्क्रॅप पण झाली. ठीक आहे, चालेल सर, मी टाकते. ओके. जस्ट मित्रांनो, आता मी बाहेर निघत होतो सोसायटीमधून. मारुती सुझुकीचं सर्व्हिस सेंटरवरून जे फॉलोअप घेतात मुली, त्यांचा फोन आलेला की तुमची डिझायर जी होती 2019मध्ये घेतलेली आपली, जी आपली टोटल लॉसमध्ये गेली गाडी, तिच्या सर्व्हिसिंगसाठी फोन आलेला. आणि आता आपल्याकडे इर्टिगा आहे, इर्टिगाचं सर्व्हिसिंग आले, पण इर्टिगाच्या सर्व्हिसिंगसाठी कॉल नाही आला अजूनपर्यंत, एकदाही नाही आलेला. सो असो, आपण निघूया आणि सर्व्हिसिंग करून घेऊया आज गाडीचं. बघूया किती कॉस्ट वगैरे येते, काय काय चेंज होत आहेत. आपलं फ्यूल पण कमी झालंय, आपण फ्यूल रिफिल करू. इथे जवळच CNG पंप आहे त्या ठिकाणी. सो मित्रांनो, पंप रिकामा होता, त्यामुळं पटकन झालं आपलं फ्यूल भरून. आणि पंपाच्या हार्डली 50 मीटर पण नसेल, एकदम जवळच आपलं मारुतीचं सर्व्हिसिंग सेंटर आहे, राईट साईडला चालू आहे. आपण एकदा इन्क्वायरी करून येऊया आणि नंतर मग आतमध्ये टाकूया गाडी. आज तशी गर्दी वाटते थोडीफार, बघूया आतमध्ये जाऊ काय सीन आहे. सो मित्रांनो, आता आपल्या सर्व्हिसिंगमध्ये हे आता आपल्याला टॉपअप केलं आणि पाणी टॉपअप केलं. आपली फर्स्ट सर्व्हिसच आहे, म्हणजे 10,000 किलोमीटरनंतर फर्स्ट सर्व्हिस. सध्या आता आपण अलाइनमेंट करून घेतो आहे. अलाइनमेंट झाल्यानंतर त्याचं एअर फिल्टर आणि AC फिल्टर चेंज नाही करायचं, कारण की व्यवस्थित आहेत, साफ नुसते केले त्याने हवा वगैरे मारून, काही खराब वगैरे झाले नव्हते. तर ऑइल चेंज केलं. मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा की इंजिन ऑइलला कोणतं वापरलं पाहिजे, कारण मारुती सुझुकीमध्ये ते असं काही ब्रँड नव्हता त्यांचं. ते बोलले की मारुती सुझुकीचंच ऑइल आहे, त्यामुळं ते मोठ्या स्टोअरमधून त्यांनी आणलं, त्यामुळं कोणत्या कंपनीचं टाकलं हे काही आयडिया नाही आहे.
हां ठीक आहे. इंजिनसाठी कोणतं चांगलं ऑइल आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर बॅटरीचं पाणी वगैरे चेक केलं. कुलंट पण टॉपअप केलं. कुलंट होतं भरपूर चांगलं होतं. हे जे बघू शकता हे मारुती सुझुकीकडून ऑइल नाही इथं आहे आलं. चांगले चांगले डिझाईन करणार आहे. हो 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 हो. किती लिटर आहे हे? ह्या 3.5 हं? 3.5 3.5 लिटर. हां. आणि कोणत्या कंपनीचं वगैरे का सुट्ट मारुती सुझुकी स्वतःच होईल का? जे कंपनी रिकमेंड करतात ना तेच हां. आहे. काय ब्लॉगिंग येईल त्याला. अच्छा ते काळा खराब होतो म्हणून बाहेर येतं का? हां हां हा आणि रबर हा असतो ना हां, लॉक packing, हा हां, हा पण तुटणार ना तेव्हा हां, हां. निघतो. नाही बरोबर. पानी ज़्यादा पानी ज़्यादा है तू चल जाएगा चालेल. मी टाकलेलं वर. जास्त नाही टाकायचं बघ हा लेवल असतो ना हा वाला हा वाला एवढंच टाकायचं. अच्छा. हां एवढं नाही टाकायचं. आता गरज नाही टाकायचं. मला वाटलं ते कम आहे. सो मित्रांनो आपलं सर्व्हिसिंग करून झालं. एका तासाभरात लगेच झालं. गर्दी नव्हती जास्त त्यामुळं झाली थर्ड सर्व्हिसिंग झाली. एक 2200 रुपये बिल आलं. त्यामध्ये त्यांनी ऑइल चेंज केलं, कुलंट टॉपअप केलं, काय गरज नव्हती, आणि अलाइनमेंट केलं आणि प्रॉपर चेकिंग केलं. लाईट, वायफर, हेडलाईट, ब्रेक लाईट ऑल ओव्हर सगळी चेकिंग केली आणि बिल काही जास्त आलं नाही. 2200 रुपये आलं. आता ह्याच्यामध्ये लेबर चार्जेस वगैरे लावले नव्हते कारण फ्री होतं म्हणून. नेक्स्ट टाइम लेबर चार्जेस आणि जे काय आपण पार्ट्स वगैरे एक्स्ट्रा ॲडिशनल करू तसं ते चार्जेस वगैरे वाढत जातील. सो मी अजूनपर्यंत गाडीचा रिव्ह्यू काय केला नव्हता. आपण आज पूर्णपणे रिव्ह्यू करूया गाडीची. टोटल ॲक्सेसरीज मी एक्स्ट्रा काय लावली, गाडीची कॉस्ट आणि गाडी तुम्हाला आतून बाहेरून सगळीकडून दाखवतो. 1-2 मिनटं द्या.